ऑन केली आहे इथे सिग्नल आलाय ग्रीन सिग्नल लागलाय वळतोय मॅच कडे पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय बरेचसे पाहुणे या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि काय दमदार अशी ही स्पर्धा मराठा प्रीमियर लीग पर्व 7 यावेळेस सारख्या स्टीअर केलाय फार वेगाने आउटफील्ड फार फास्ट आहे चिनी निघून चाललाय येतोय दैनंदिन हा चौकार वावोशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच किशोरजी पाटील यांचं शुभागमन झालंय घोरटण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत त्यांचं शुभागमन पाहिलं आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संदीपजी जाधव त्यांच्या समवेत आहेत महेशजी पाटील यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये फार वेग होता अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संजय सोलंकी सर केतनजी मुंडे यांचं नाव अगदी फार भरपूर प्रमाणामध्ये घेतलं जातं कारण प्रामुख्याने त्यांचा मोठा अनुभव रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा त्यांनी खेळली आहे चॅम्पियन लीग सारखी मोठी स्पर्धा त्या स्टेजवरती ते खेळलेत मध्ये भरपूर सारा अनुभव या क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिला आहे तो केतन मुंडेचा यावेळेस मात्र अटॅक करतोय समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अजय मोरे गोल्डन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरजी पाटील त्यांच्या समवेत महेशजी पाटील संजयजी जाधव या पाहुण्यांना मी आग्रहाचं आमंत्रण करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं किशोरजी पाटील साहेबांचा संघ या ठिकाणी खेळतोय मी साहेबांना आमंत्रित करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं निर्वी मंथन निर्माण संघाचे पुरस्कर्ते आहेत यावेळेस गोलंदाज तयार केतन मुंडे यावेळेसचा चेंडू अगदी स्लोअर बॉल केला आहे गतीमध्ये चेंज ऑफ पेस पाहणं आपल्याला समोर पडल्यानंतर फार गतीमध्ये परिवर्तन केलं आणि निर्धाव चेंडूचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला 7वं पर्व आहे चमचमच्या ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय ज्या पुरस्कृत केल्या आहेत रोशनजी खरिवले सदस्य गोरठाण ग्रामपंचायत ना त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय यावेळेस मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली का यस काय कॉल आहे यस सन्मान्य शिरवली गावचे सामाजिक कार्यकर्ते उमेशजी दलवी यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं परंतु गोल्डन ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी माजी सरपंच पद भूषवलं ज्याने खऱ्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये बरेचशी विकास कामं आज प्रामुख्याने केली एक दमदार व्यक्तिमत्व आहे दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि प्रामुख्यानं त्यांच्या बरोबरीनं असंख्य तरुण ज्यांना खऱ्या अर्थानं रोजगार नव्हता त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला असे आमचे किशोरभाई पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत गोल्डन त्यांच्या समवेत संदेशजी जाधव यांचं शुभागमन पंचांचा निर्णय आलाय अजूनही पेंडिंग आहे तो निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल कारण प्रामुख्याने 7वं पर्व आहे या स्पर्धेचं आणि प्रामुख्याने उपस्थित या मंचावरती पाहिली अरे असंख्य दिग्गज खेळाडू या मुख्य व्यासपीठावरती बसलेत हा निश्चित आदर्श आम्ही सांगितलं पंचांना जो कॉल आमच्यापर्यंत आलाय वाईट चेंडू पंचांनी तिसऱ्या पंचांनी घोषित केला इथे धावा बदलल्या टोटल 5 धावा सुरुवात चांगली करावी लागेल यावेळेसचा दमखम दाखवणार फटका मिड विकेटला क्लिअर करतोय फलंदाज एक तडाखा लगावलाय जो अजय मोरे शांत होता त्याच्या दिमागाने घेतला मिड विकेट सीमा पार येतोय दंडनीत षटकार धन्यवाद या ठिकाणी पारितोषिक आलाय लगातारची प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयांचा कॅश प्राइज माजी सरपंच गोल्डन ग्रामपंचायत ज्यांची संघ आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना हे पारितोषिक नव्हे तर मनोबल वाढण्याचं काम इथे किशोरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे अतिरिक्त धाव मिळेल पंचांनी अतिरिक्त मात्र चेंडूची घोषणा केली वाईट चेंडूची मात्र धाव इथे जोडली जाईल टोटल जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवरती
निर्वी मंथन 11 संघ ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत किशोरभाई पाटील, अभि कदम, युवा नेतृत्व, खऱ्या अर्थानं अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी एक गरुड भरारी झेप घेतली ती अभिजी कदम या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये बसलेत. खऱ्यानं त्या संघाला ते पुरस्कृत केलं. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, सन्नू अगदी 30 सर्कलच्या बाहेर मात्र अडवला जाईल. एक सिंगल इथे अजय मोरे जरूर कंप्लीट करेल. आपले दोन्ही फलंदाज आपल्या पॉइंट क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेत. एका धाब्याने निर्वी मंथन 11 संघ पोहोचला आहे. टोटल 13 या धावसंख्येवरती 13 धावा टोटल वटलावरती आहेत. अक्षयजी पाटील जे फार चांगले खेळाडू आपण परलीच्या ग्राउंड मध्ये पाहिले, त्यांची काय आक्रमकतेचा खेळ आपण परली तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी खेळ केला ते आमच्या समवेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस या मॅच मध्ये नॉकआउटची मॅच आहे. यातून टॉप 8च्या लढती आहेत. 4 टॉप 4 आपण संघ तुम्ही या आजच्या दिवसामध्ये पाहायला शकाल. आजचा अंतिम आणि शेवटची दिवस आहे या स्पर्धेचा. याच्यासाठी केला होता अट्टास तो शेवटचा दिवस आणि शेवटचे क्षण काही गोडवा, त्यासाठी ही अंतिम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. यातून वॉटर बॉय बघा, उन्हाचा तडाखा रवीड फार इथे वाढला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये पाण्याच्या खऱ्यातनं प्रामुख्यानं अगदी पूर्तता केली जाते आहे. वॉटर बॉयचं करूया कौतुक. वरूया महाराष्ट्राकडे जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. टोटल 13 धावा डावबुटलावरती आहेत. निर्वी मंथन 11 संघाच्या अपोजिट खेळणारा मराठा वॉरियर्स संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रवीणजी मनवे, ज्यांना जबाबदारी दिली केतन मुंडेवरती एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी बरेचसे उपलब्धी मिळवले मी ते म्हणेन. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण बघितलं तर निर्वी मंथन 11 संघ यावेळेस फुल टॉस केलाय, लटकले त्या चेंडूवरती. फार भरपूर भावेमध्ये हा चेंडू होता आणि धक्का लागलाय. पहिला निर्वी मंथन 11 संघाला पहिला धक्का मिळतोय. अजय मोरे बॅक टू डगआउट्स. यस डीजे. टोटल पर्यंत निर्वी मंथन 11 संघ पोहोचेल, परंतु तो अडथळा दूर केला गोलंदाज रोहित पाटील. छोटा पॅक पण धमाका प्रामुख्याने वरमाटे संघाचा एक हिस्सा आहे, परंतु आता मराठा वॉरियर्स टीमचा एक हिस्सा बनलाय. प्रामुख्याने षटक क्रमांक 2 जो पेन खोपोली महामार्गालगत एनच्या दिशेने गोलंदाजी मार्गवरती आला. अमोलजी मोरे ज्यांचा प्रामुख्याने 40+ मध्ये तुम्ही पाहू शकाल. येणाऱ्या काही दिवसामध्ये 40+ ची मोठी स्पर्धा याच मध्ये तुम्हाला 10 तारखेला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा क्रिकेटचं प्रमुख अमोल सर खूप बहरलंय. प्रामुख्याने क्रिकेटच्या स्पर्धा संजय सोलंकी सर कालापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने फार वाढल्यात. त्याचपैकी ही एक मोठी स्पर्धा जी प्रतिवर्षी तुम्ही पाहताय मराठा प्रीमियर लीग 2024 पर्व 7. प्रतिवर्षी ही स्पर्धा प्रामुख्याने पाहताय. यावेळेस टीआर केला, बॅकफुटला गेले ऋषिकेश पाटील. या चेंडूला मात्र अगदी सन्मानजनक फुटबॉल फटक्याची निवड केली. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलं. टोटल जाऊन पोहोचला निर्वी मंथन 11 संघ 14 या धावसंख्येवरती. 14 धावा टोटल स्कोर बोर्डवरती आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. ज्यावेळेस सनी पाटील सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्यांना अक्षरशः या हंगामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय, शेवटी संघाकडून सातत्याने बिलॉंग करणारा खेळाडू आहे. डावखुरे हाताचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून सातत्यानं मादक समुद्रखेळ फटके आपण प्रामुख्याने पाहिल्यात, तो सनी पाटील ऑन स्ट्राईक आहे. डावखुरे हाताचा फलंदाज समोर गोलंदाजी मार्गवरती रोहित पाटील. यावेळेस फार भरपूर वेग होता. अगदी समोर पडल्यानंतर पंच अगदी सांगतात हा चेंडू मात्र सुस्थितीमध्ये आढळलाय. पंचाकडे दाद मागितली गेली आहे. निश्चितपणे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. बॅटर कॉल आहे, रिव्ह्यू घेतलाय. 3 पंचांकडे आपण वळूया. प्रामुख्यानं प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल कारण ऑफिशियल 3 पंच आहेत. निश्चित आमचे प्रीतम पाटील सर लेदर चॅम्पायर आहेत, ज्यांना लेदर बॉल क्रिकेट प्रामुख्यानं भरपूर प्रमाणात खेळत. ते आमचे तिसरे पंच निर्णय पेंडिंग आहे. लीगल डिलिव्हरी आहे. चला मॅचला कंटिन्यू करा.
बघा या चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही आहे. पंचांनी आमच्या पर्यंत निर्णय पोहोचवला. लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे धावसंख्या स्थिर आहे. निर्वी मंथन निर्माण संघ पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. फार चांगली स्पर्धा. निर्वी मंथन निर्माण संघ मात्र पहिल्या सत्रामध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय हे पाहणं. फुल ओव्हर फुल टॉस. इथे मात्र झेल सुटलाय. या चेंडूवरती फार चांगली संधी होती. अजून एक वारंवार इथे पंच निश्चितपणे फार मॅच देखील इम्पॉर्टंट आहे अमोल सर. प्रत्येक गोष्टीकडे फार बारकाईने बघितलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे पुनश्च आपण वळतोय. प्रीतम पाटील सर आमचे आहेत जे कळव्याचे आहेत. त्यांच्याकडून तिसरा डोला उघडला जाईल. जसं तिसरा डोला उघडतो ना तसा तिसरा डोला आपण अभि कदम सर पाहूया. सेफ आहे ना. निश्चितपणे सेफ आहेत फलंदाज. आपल्या पॉइंट क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेत. धावसंख्या झाले टोटल 15. किशोरजी पाटील साहेबांच्या हृदयाचे ठोके वाढतायत. तसं टेन्शन या मॅच मध्ये फार आहे आणि खऱ्या अर्थानं हे टेन्शन बरं आहे मावले क्रिकेटमध्ये. अगदी तुम्हा आम्हाला वेळ जाणार आहे क्रिकेट. तुम्ही खऱ्या अर्थानं या मैदानावरती पाहतोय. म्हणून या मॅच कडे 14 धावा टोटल स्कोरबोर्ड मध्ये आहेत. फॉर्च्यून इव्हेंट्स 15 धावा आहे टोटल. एक सिंगल जोडली. यावेळेस दमखम दाखवणार फटका. लांगा बाउंड्री लाईनच्या जवळपास चेंडूला क्षेत्ररक्षण करण्याच्या अगोदर चेंडू सीमा पार होतोय. येतो ऋषी पाटीलच्या बॅट मधना एक दमखम स्ट्रोक षटकार. सुरुवात चांगली करत असताना पहिल्या सत्रामध्ये निर्वी मंथन निर्माण संघ ज्या संघाचे पुरस्कर्ते या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल आपण. किशोरजी पाटील साहेब माजी सरपंच गोल्डन ग्रामपंचायत यांनी या संघाला पुरस्कृत केलाय. अगदी धमाकादार फटक्याची निवड केली. अगदी भरपूर उंची होती या चेंडूला. फार काळ चेंडू लांब जाऊ शकला नाही. अजून एक धक्का लागलाय. निर्वी मंथन निर्माण संघ बॅक टू द पॅव्हिलियनचा अजून एक झटका मिळतोय. ऋषी पाटील येथील बॅक टू द पॅव्हिलियन या स्थितीचे. फॉर्च्यून इव्हेंट टीम जे फाउंडर मगाशी उल्लेख केला अंकितजी पाटील यांची टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे. अजून एक त्यांची टीम पिसाव्याला चकड्यांच्या जंगी सर्गी शर्यती कव्हर करते आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फॉर्च्यून इव्हेंटने काय कमवलं आहे तर मी तर म्हणेन बरीचशी उपलब्धी कमवली आहे. आज त्यांची उत्कृष्ट क्लॅरिटी सकट स्पर्धा गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम आज फॉर्च्यून इव्हेंटच्या टीमने केली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं कौतुक करावं लागेल. ज्यानं या स्पर्धेला छान आणण्याचं काम या टीमने केलं त्याचं देखील विशेष कौतुक असेल. आणि ज्यांच्या वाणीतून ही जोड स्पर्धा आपण कव्हर करतोय ते आमचे अगदी जवळचे मित्र अंकितजी मालुसरे असतील, प्रणय पाटील, डेव्हिड भारद्वाज या स्पर्धेला खऱ्या हातानं रंगीन बनवण्याचं काम मी तर या स्पर्धेला करतायत. त्यांचं देखील मनापासून आपण कौतुक करूया. कारण ज्यांनी या स्पर्धेला योगदान ज्यांनी या स्पर्धेला मेहनत घेतली आहे त्याचं नाव प्रामुख्याने घ्यायला हवं. ही स्पर्धा अंतिम स्टेजपर्यंत आली आहे. नॉकआउटचे सामने. कारण यातून जो संघ हरेल त्याला या स्पर्धेमधून बाहेर निघावं लागेल. हे आता तुम्हाला प्रामुख्याने ओळखायला लागेल. प्रवीणजी मणवे ज्यांची टीम आता खऱ्या हाताने बघितलं तर प्रामुख्यानं तब्बल
तब्बल 3 सामने त्यांनी जिंकलेत. केतनजी मुंडे कॅप्टन क्यून या संघाची यावेळेस मात्र आउटफीर फार फास्ट आहे. अगदी शेवटच्या मोमेंटमला या चेंडूला मात्र अडवला गेला, परंतु या चेंडूमध्ये मिळतील धावा कंप्लीट. त्या दोन धाबेने निर्वी मंथन 11 संघ पुढे वाटचाल करेल. ज्याचे संघाचे पुरस्कर्ते अभि कदम बघतोय आता या संघाला चेअरअप करतात की आपला संघ आता विजयाच्या दिशेने कसा समीप पोहोचेल याचं आता प्लॅनिंग ते करतायत. कारण ते संघ फलंदाजी करतोय. स्ट्रायकरवरती सनी पाटील आहेत. यावेळेस दिमाखाने खेचलाय, फटक्याची निवड केली कॉपीबुक स्टाईलने. हा फटका स्क्वेअर एक सीमा पार येतोय. सनी पाटीलच्या बॅट मध्ये निघाला हा दमदार स्ट्रोक्स षटकार. मैदानाच्या आतमध्ये हे वातावरण पाहतोय. दुपारचं हे माध्यम अगदी रगरगता ऊन, जसा उन्हाचं ही आग ओकतीये तशी ही फलंदाजी सनी पाटील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सनी पाटील हे ना प्रामुख्यानं अगदी उंच स्तरावरती आहे. ज्यांना बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या तो हा सनी पाटील आहे. रिव्हर्सचे माध्यम सक्सेसफुल ठरला फटका. चेंडू निघून येईल सीमाशे बाहेर. षटकानंतरचा सनी पाटीलच्या बॅट मध्ये निघाला अजून एक हा दमदार स्ट्रोक चौकार. बँका बंद आहेत, रविवारच्या दिवशी बँका बंद आहेत, परंतु किशोरजी पाटील साहेबांचं एटीएम खुलंय. ज्यानं प्रामुख्यानं किती पैसा जाऊ दे परंतु आमचा संघ जिंकला पाहिजे. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कालखंडामध्ये पंचायतीमध्ये केलेली विकास कामं, त्यानं प्रामुख्याने घेतलेला ध्यास मी तर म्हणेन मनाशी, आणि खऱ्या अर्थानं गोल्टन ग्रामपंचायतीचा विकासाचा कायापालट ज्यानं प्रामुख्याने केलं ते किशोरभाई पाटील या मुख्य व्यासपीठामध्ये आहेत. त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि प्रत्येक खेळाडू म्हणजे कोणताही खेळाडू असू दे, प्रत्येक षटकाला 200 आणि प्रत्येक चौकाला 100. कारण ही स्पर्धा आहे मराठा प्रीमियर लीग 2024 पर्व 7व. गोलंदाज यावेळेस उलटपाचा चेंडू होता. इनरेज लागते जरूर. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू मात्र फील्ड केला जाईल. एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलच्या सहाय्यानं किशोरभाई पाटील यांचा संघ पोहोचला. निर्वी मंथन 11 संघ 35 या धावसंख्येवरती. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 30. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. कारण पहिले सत्र आहे. हे दुपारचं माध्यम तुम्ही पाहतोय. खऱ्या अर्थानं रगरगत्या उड्यामध्ये डिफेन्स फटका घेतलाय. सन्मानजनक फुटवर्क फटक्याची निवड. कारण सनी पाटीलला माहिती आहे एक षटकार एक चौका आलाय. या फटक्याला फक्त सन्मानजनक फुटवर्क ढकलणं एक प्रामुख्यानं आता केलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूमध्ये तब्बल बनल्या त्या 36 धावा. येणारा शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हरचा हाणामारीचं षटक, तोडफोड मारझाडवाले षटक आहे. या षटकामध्ये आता किती धावा येतील, निर्वी मंथन 11 संघ कोट्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल हे सांगणं आता कठीण आहे. कारण सनी पाटील सारखी एक आग ओढणारी फलंदाजी. आता अभि कदम आपण खुश असाल कारण काय जबरदस्त फटकेबाजी करतोय सनी पाटील. विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का, परंतु हे सांगणं कठीण आहे अभि कदम साहेब. कारण हे पहिले सत्र आहे. या पहिल्या सत्रामध्ये जितक्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचाल तितका दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला ही मॅच बनवणं तुम्हाला सोपं होईल. आमच्या मुख्य मंचावरती संजय सोलंकी आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी अक्षरशः धुमाकूल घातला. 7 समुद्र पार पोहोचले. ज्यानं दुबई, कतार, महाराष्ट्र बाहेर देखील आपला दबदबा कायम ठेवला. जे संजय सोलंकी आहेत त्याच्या बरोबरीने संतोषजी जोरकर आहेत, आकाशजी केदारी आहेत. जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही नावं प्रामुख्यानं अक्षरशः प्रामुख्याने का घेतले आहेत. त्यांनी एक काळ होता अक्षय बाळी सर की प्रामुख्यानं यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला खेळ अगदी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिला आहे. असं हे संजयजी सोलंकी सर आहेत ज्यांचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे. अगदी फार वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित झालेत. धावसंख्या टोटल 37.
स्मृती धावा 37 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे नरेश भोईरकडे. या वेळेस मात्र एक सिंगल आली पहिल्या चेंडूवरती. दुपारचं हे माध्यम पाहतो आपण. या वेळेस मात्र फार भरपूर वेग होता बघा इथे. पंचांकडे बघा, कोणी आर्ग्युमेंट्स करू नका प्लीज. ही स्पर्धा लाईव्ह आहे. पंच आतमध्ये आहेत, ऑफिशियल आहेत अक्षयजी. जो निर्णय तुमच्यापर्यंत असेल तोच इथे मान्य केला जाईल, ग्राह्य धरला जाईल. बाकी कोणी आर्ग्युमेंट्स करू नका प्लीज. इथे फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागला निर्भी मंथन 11 संघाला. नितीन जाधव यस इथे. अंतिम आणि शेवटचं षटक आपण पाहतोय. खोपोली महामार्गालगत असले भव्य दिव्य मैदान. त्याच या ठिकाणी महामार्गालगतच्या एंडने ही गोलंदाजी मात्र पाहू शकता आपण. नरेश भोईर वनवाडे संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे. शेवटच्या अंतिम षटकाला मात्र सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक धाव आली आहे. या वेळेस मात्र अकुल टप्प्याचा चेंडू होता. फार चेंडूला मात्र ब्रश करून निघून चाललाय. इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जरूर आडवा जाईल. एका धावेचं दुसऱ्या धाब्यामध्ये कन्व्हर्टेशन केलं. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. आता केतन मुंडेला देखील विचार करण्यास भाग पडलाय. टीम निर्वी मंथन संघाचा हा फलंदाज सनी पाटीलने, ज्याचं एका धावेचं दुसऱ्या धाब्यामध्ये केलं रूपांतर. धावसंख्या आहे टोटल ती 39 धावा. अनिकेत भाई पाटील उद्योजक चौक यांचं शुभागमन झालं. मी साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. यावेळेस मात्र काय घडलं, सिंगल धाव मात्र घेतली जाईल का? दुसऱ्या धावेचं इथे रूपांतरण झालंय. अजून एक धाव जोडली जाईल. फार चांगली मेहनत घेतली जाते निर्मी मंथन संघ. काय जबरदस्त मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. एका धावेचं रूपांतर आमचे उद्योजक अनिकेतजी पाटील चौकचे आहेत, त्यांचं शुभागमन झालंय. दादा विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इथे विचार केला तब्बल 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत, म्हणजे 4 विकेटचं पतंग पाहायला मिळालं. टोटलचा विचार केला तर 40 धावा आहेत. एक चांगला टोटल पर्यंत पोहोचलाय. अजूनही निर्णायक काही चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके शोधावे लागतील. विकेट एरिया बघावा लागेल. ज्या क्षेत्रामधून धावा येतील ते क्षेत्र निवडावं लागेल. 1-2 मोठे फटके सनी पाटीलच्या बॅटमध्ये यायला हवे. सर मजा येणार या मॅच मध्ये. जी मजा या पहिल्या सत्रामध्ये आहे, अजून 1-2 चौका षटकार, कारण हे शेवटचे अंतिम षटक आहे जी नरेश भोईरचं स्ट्रायकिंग एंड वरती आहे. सनी पाटील यावेळेस तडाखा लगावलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बेमिसाल फेकून दिलाय. टायमिंग शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे सनी पाटीलचं. अजून एक षटका येतोय. सनी पाटील ऑन फायर. यस जिथे सुरुवात पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर 46 धावा संख्येवरती आतापर्यंत पोहोचलाय तो निर्वी मंथन संघ. ज्या संघाचे पुरस्कर्ते अभि कदम आणि किशोरभाई पाटील या संघा पुरस्कृत केलंय, त्या संघात वाटचाल करतोय पुढे पहिल्या सत्रामध्ये. आतापर्यंत 46 धावा आहेत. यावेळेस अजून एक तडाखा, लगातारचा दुसरा षटकार, स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. सनी पाटील ऑन फायर. लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले सनी पाटीलच्या बॅट मधना. काय जबरदस्त खेळी केली आहे. डीजे 2 मिनिट थांबवतो तुम्हाला. डीजे फक्त जास्त वेळ घेत नाहीये. इथे पहिल्या सत्रामध्ये खेळ समाप्त झालाय. या पहिल्या सत्रामध्ये तब्बल निर्वी मंथन 11 संघ मात्र पोहोचलाय तो 52 धावसंख्येवरती. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 53 धावसंख्येचं मात्र पाठलाग करायचंय. या सिच्युएशनला मराठा वॉरियर्स संघाला या धावा पूर्ण करणार का, या धावा कंप्लीट केल्या जाणार, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मानसजी मनोरे यांना मी आमंत्रित करतोय.
परंतु माझ्यासारख्या छोट्याशा समालोचकाला या मुख्य व्यासपीठावरती आपण बोलायची संधी दिलीत त्याबरोबर मी मराठा प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये संजय सोलंकी सर काय कमावलं, तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये आज प्रामुख्याने कुठे आहात हे प्रामुख्यानं अभिकदम सर विसरायला नको आहे. परंतु मला या स्टेजवरती माझी संधी प्राप्त करून दिलीत त्याबद्दल मनापासून मी दीर्घनी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचा आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं वळतो एक सुंदर संगीताकडे डीजेकडे आणि त्यानंतर द्वितीय सत्रासाठी मायक्रोफोनवर येतील महाराजजी म्हणून तत्पूर्वी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. यस डीजे. तो चलिए चलेंगे मैदान के बीचों बीच। तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे। आप देख रही है एमपीएल का रोमांच, मराठा प्रीमियर लीग 2024 सीजन नंबर 7वां, और 7वें सीजन में अपना ये कारवा पहुंच चुका है। आज का आखिरी दिन यानी सुपर संडे का ये सुपर डुपर दिन, और मैच आज के दिन की आखिरी क्वार्टर फाइनल मराठा वॉरियर्स के सामने निर्वी मंथन 11 की टीम लड़ रही है। मराठा वॉरियर्स को स्पॉन्सर्ड जिन्होंने किया प्रदीप जी मनवे साहब, इनका हम शुक्रिया अदा करेंगे। उन्होंने मराठा वॉरियर्स को उतारा है, और साथ ही साथ निर्वे मंथन 11 को उतारने का काम जिन्होंने किया है किशोर भाई पाटिल और अभी जी कदम साहब, इन दोनों का हम शुक्रिया अदा करेंगे। पहली पारी का खेल समाप्त हुआ, रन बने 52, पीछा करना है 53 का, और सलामी जोड़ी आ चुकी है केतन मुंडे के साथ नरेश भोईर और गेंदबाज अजय मोरी। पहली गेंद बहुत ही बढ़िया डिलीवरी, एकदम तेज तर्रार रफ्तार का राजा ये गेंदबाज जिन्होंने बहुत ही प्रभावित किया है अपने खेल के साथ। पिछले दिन में हमने इनका प्रदर्शन देखा था, काफ़ी बढ़िया खेल इन्होंने किया था, और आज उसी फॉर्म को कंटिन्यू रखते हुए शुरुआत की है। बैकफुट पर गए इस बार, बड़ा स्ट्रोक जरूर लगाया, शॉर्ट पिच लेंथ वाली ये डिलीवरी थी, और गेंद को भेजा मिड विकेट के बाहर। इशारा आएगा
रन मिलेंगे यहां से। 4 रन। चार रन यहां से आए और शुरुआत हो चुकी है। खाता खोला नरेश भोईर, टीम के एक महत्वपूर्ण खिलाड़ी। एवन जोड़ी मराठा वॉरियर्स की है, बल्लेबाजों की है। कदमों का इस्तेमाल किया लेकिन अपने जाले में खुद ही फंसाए जाएंगे। चौवा आने के बाद ईट का जवाब दिया गया पत्थर के साथ। विकेट को चटकाया गया। मराठा वॉरियर्स फर्स्ट विकेट फॉल्स डाउन। गमन आपण पाहिलं या ठिकाणी झालं गेलं। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सुरेश दादा पाटील साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय रोहित शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं। SJD ग्रुप 9961 आणि त्याच्या बरोबरीने त्यांची टीम सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। गणेशजी पाटील साहेब असतील, तदनंतर हेमंतजी पाटील साहेब असतील आणि सागरजी पाटील साहेब असतील। या सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया। SJD ग्रुप 9961 फुल टॉस थी, मौका इस बार बना था बैक टू बॉलर, कॉट एंड बोल का मौका। कमाल का कैच, अपने फॉलो थ्रू में लपका है कैच को। एक और विकेट को चटकाया। विकेटों की पड़झड़, बैक टू बैक झटके। मराठा वॉरियर परेशानियां बढ़ रही है उनकी टीम के लिए। ऐकलं पण नंदनवाडा यांचा निखिल भाई आडाव यांचा बाजी 007 बरंचसं नाव त्यांनी कमवलेलं आहे बैलगाडा शर्यतींमध्ये आणि या विभागातील एक नामांकित बैल म्हणून ओळखला जातो। त्यांचं गाणं या ठिकाणी ऐकलं पण किशोर भाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे। निर्वी मंथन 11चे ओनर सन्माननीय किशोर भाई पाटील आणि त्यांनी पारितोषिक लगावलेलं आहे। विकेट हॅट्रिक झाली तर रोख 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार। चलिए न्यू बैटर आएंगे आशुतोष मालूसुरे आए हैं इनेट नंबर 4 की पोजीशन पर। बैक टू बैक 2 झटके दिए। विकेट हैट्रिक का ये अच्छा मौका, गोल्डन चांस, अपॉर्चुनिटी थी लेकिन फोल्टोस गेंद को कन्वर्ट न कर पाई। शॉट में प्रॉपर एलिवेशन देखने को नहीं मिला। विदाउट टाइमिंग देयर इज नो रिएक्शन और गेंद जाएगी शॉर्ट कवर पर। दौड़ गेंद की समाप्ति यहाँ पे जरूर होगी। पावर प्ले का ओवर, 38 सर्कल के बाहर 2 खिलाड़ी रहते हैं। बल्लेबाजों को चौका लगाने का मौका लेकिन अच्छी गेंदबाजी की अजय ने। इस बार बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया। कमाल का स्ट्रोक, गेंद जाएगी शॉर्ट पॉइंट के सिर के ऊपर से डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। मस्तक पर दस्तक देने वाला 4। आणि आमचे आयोजक मंडळी अतिशय कर्तव्य दक्ष आहेत। या ठिकाणी जे पाहुणे ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं SJD ग्रुप 9961 आणि त्यांची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी राहुलजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिल्हा परिषद सदस्य सुरेश दादा पाटील साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय रोहित शेठ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। मी राहुल पाटील यांना विनंती करतो आणि रोहित शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण स्वीकार करायचा आहे या सन्मानाचा।
बरेचसे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. अतिथी देव भव, आपली भारतीय संस्कृती गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं पाहिजे. माणुसकीचं नातं जपणारी ही सगळी आमची मंडळी आणि खरं तर आपापल्या क्षेत्रामध्ये बरंचसं नाव या मंडळींनी कमवलेलं आहे. रोहित शेठ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तदनंतर त्यांच्या बरोबरीने सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेश दादांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. HJD ग्रुप 9961 गणेशजी पाटील, हेमंतजी पाटील आणि सागरजी पाटील या सगळ्यांचा सन्मान एकंदरीत या व्यासपीठावरती आता केला जातोय. HJD ग्रुप 9961 त्यांच्या गाडीचा नंबर आणि चर्चा त्यांची फार होते या खालापूर तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यॉर्कर लेंथ वाली अगेन स्ट्रेट ड्राइव का ये शॉट सीधे बल्ले से खेला, ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद छुआएगी और आएगा सिंगल रन. इक्का आया, टोटल बड़ा रन बनेंगे 9 गेंदे बची है 16, बनाने है 44. 16 गेंदे 44 रन. अच्छों को ठंडे करने वाले केतन मुंडे, जिनका बल्ला चलना पड़ेगा. तंबाटी ग्रामीण का ये खिलाड़ी लेकिन आज कप्तानी कर रहा है MPL में मराठा वॉरियर्स की, और चलना पड़ेगा केतन मुंडे को. कप्तान जब चलेगा सीना तान तो टीम छुएगी जीत का आसमान, लेकिन ये करना पड़ेगा. करोगे तो आगे जाओगे, करो या मरो की स्थिति है. दिस इज द डू और डाई सिचुएशन. अभी नहीं तो कभी नहीं. बड़ा मंच लगाइए, बड़ा पंच, तो आप बनेंगे सरपंच मैदान के, लेकिन वो करना पड़ेगा. बल्लेबाजों को मैदान के अंदर गेंदबाजी अच्छी हो रही है कप्तान सनी पाटिल की. फुलर लेंथ वाली है बॉल, एकदम बैट के नीचे. लोअर फुल टॉस बनाना चाहते थे, फ्रंट फुट से खेलने की कोशिश, लेकिन गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति हो रही है. हवा बल्लेबाज के हित में, नेचुरल एडवांटेज है बैटर के पास. और लोअर फुल टॉस ये बैट के नीचे एकदम पिच की गई थी. फुलर लेंथ वाली ये डिलीवरी थी और स्टैंड एंड डिलीवर वाला ये शॉट दे रहा है, दुरुस्त आए, देकर जाएगा मैक्सिमम 6 रन. जिम्मेदारी हो, लेकिन आशुतोष मालूसुरे ने बताया हम भी कुछ कम नहीं है, मेरी बाजुओं में भी ताकत है. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है. और आशुतोष मालूसुरे वो काम कर रही है अपनी टीम मराठा वॉरियर्स के लिए. एक और बार बड़ा हिट लगाने की कोशिश, आउटसाइड एज लगा, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में. कॉट बिहाइंड हो गए, बनेंगे शिकार. मराठा वॉरियर को तीसरा झटका यहां से जरूर दिया जाएगा. SJD ग्रुप 9961 रोहित शेठ पाटील, गणेशजी पाटील, हेमंत पाटील आणि सागरभाई पाटील हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी शुभेच्छा आपल्या या स्पर्धेला दिलेल्या आहेत आणि ते या ठिकाणी येऊन मात्र आता प्रस्थान करतायत. पण वेळात वेळ काढून ते आले त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. अभी भी आप इस ओवर की बात करेंगे नरेश सर, तो एक गेंद बची है. लास्ट डिलीवरी रिमेनिंग इन दिस ओवर. गेंदे बची है 13, बनाने है 38 यानी 38 रन. 13 गेंदे 38 की जरूरत. अब भी यहाँ से रन बन सकते हैं, बनाने चाहिए. बड़ा है मंच, बड़ा पंच लगाइए. नॉकआउट स्टेज, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो जाएगा घर. कौन बनेगा बाजीगर अब ये भी पता चलेगा.
सनी पाटिल ने अच्छा योगदान दिया अपनी टीम के लिए, बहुत ही बढ़िया रोल निभाया है। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ये बताया सनी पाटिल ने। हम बोलते नहीं करके दिखाते, ये बताया सनी पाटिल ने। लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड बॉल। आईसीसी का ऑफिशियल रूल नंबर 22 जो हमें बताएगा गेंद अगर वाइड लाइन से बाहर है तो वो वाइड बॉल जरूर होगी। टोटल बड़ा 16 16, लेकिन 16 का डोला कौन दिखाएगा अपना डोले का दम। यहाँ पे सामने जरूर खेला, हवा में गेंद है, कैच का मौका, बहुत ही बढ़िया कैच को दिया जाएगा अंजाम, विकेट को छटकाया जाएगा। मराठा वॉरियर्स बीच भंवर में गोते खा रही है, रेगिस्तान में पानी ढूंढने जितना मुश्किल उनके टीम के लिए रन ढूंढना हो रहा है। ये परेशानियां बढ़ेंगी। सोलह 8 रन की प्रति ओवर की औसत को मेंटेन किया जा रहा है, पर रिक्वायर रन रेट अब बढ़ेगा और रिक्वायर रन रेट का पारा 18.50 पर जा चुका है। 18.5 रन हर ओवर में आने जरूरी है क्योंकि गेंदें बची है। यहाँ से अब 12 और बनाने हैं जीत के लिए 37 रन। 12 गेंदे 37, यानी हर ओवर के पीछे 18.5 रन का आंकड़ा आना जरूरी है। रिक्वायर रन रेट इज अप टू 18.50। तीसरी ओवर की भागदौड़ संभालने के लिए गेंदबाजी मार्ग के ऊपर बॉलर आएंगी। कुणाल खोपकर, नंदनपाड़ा ग्रामीण का ये खिलाड़ी आज निर्वी मंथन 11 के लिए लड़ रहा है। कुणाल खोपकर को अच्छा काम करके दिखाना पड़ेगा। युवा की हवा चारों दिशाओं में हमने देखी है, युवाओं का है दौर, हर युवा चला है अपनी सफलता की ओर, ये हमें हमेशा बताता हूँ। लेकिन सामने है कप्तान केतन मुंडे, युवा के सामने एक्सपीरियंस, कौन मारेगा बाजी? केतन मुंडे बनेंगे हीरो या फिर कुणाल खोपकर बनाएंगे उनको जीरो, ये पता चलेगा। लेकिन तीसरी ओवर का आगाज हो चुका है। पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक खेला है, पंछी उड़ा भोर, गेंद जाएगी कोसों दूर। केतन मुंडे ब्रांडेड 6। युवा के सामने एक्सपीरियंस बड़ा है भारी, अनुभव इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन विच यू हैव विद योर सेल्फ, ये मैं हमेशा बताता हूँ। और अनुभव भारी बड़ा, केतन मुंडे ने ठंडा गया कुणाल खोपकर को, पहली गेंद पे माइटी हिट लगाया और हिट ऐसे आनी चाहिए मराठा वॉरियर्स के लिए। दबाव, ये होता है प्रेशर। एक छक्का आया तो गेंदबाज की लाइन एंड लाइन बिगड़ी गई है। वाइड बॉल का इशारा आएगा यहाँ पे अंपायर का, और गेंदे बच्चे अब 11, 30 रनों की जरूरत। 11 गेंदे 30 रन। केतन मुंडे जब तक है तब तक जीत की उम्मीदें बरकरार है टीम मराठा वॉरियर की। इनका विकेट बहुत कीमती इस मैच में। एक और बड़ा हिट लगाना चाहते थे, हवा में गेंद गई है, कैच का मौका, ये आई है विकेट। कुणाल ने किया है शिकार, केतन मुंडे को बताया आप शेर तो मैं सवा शेर। इस बार युवा ने की है अपनी हवा, ये बड़ी मछली जाले में।
इधर 200 रुपए का इनाम आ चुका है कुणाल के लिए और 200 रुपए का इनाम आया। कैच लपकी थी सनी बाडिल ने। अभी भाई कदम साहब इनकी तरफ से फील्डर और बॉलर को 200 200 दिए जाएंगे क्योंकि उन्हें पता है ये विकेट कितनी बेशकीमती है जिसको छटकाया गया। और अभी कदम ओनर है निर्वी मंथन 11 के, वो इस मैच को देख रहे हैं। उन्होंने 200 200 जरूर दिए फील्डर को और गेंदबाज को। वो चाहेंगे कि अब उनकी टीम जीते आगे बढ़े, ये उनका सपना जरूर होगा क्योंकि सभी ने सपना देखा है एमपीएल को जीतने का, लेकिन साकार किसी एक का ही होगा। अब गेंदे बची है 10, बनाने हैं 30 रन। न्यू बैटर इन एट नंबर 7 प्रणय पाटिल। प्रणय पाटिल जरूर आएंगे। कुणाल इसी लाइन एंड लेंथ को अगर मेंटेन रखते हैं तो उनकी टीम के लिए ये ओवर अच्छा साबित हो सकता है। साइड स्क्रीन एंड की तरफ से गेंदबाजी हो रही है। सामने खेला हल्के हाथों से टच एंड पुश, ये गेम प्ले दिखाई दिया लेकिन गेंद गैप में वाइडिश लॉन्ग ऑफ के बाहर खूबसूरत नजाकत भरा 4। हल्के हाथों से यहाँ पे 4 बटोरे प्रणय पाटिल ने। इसी वजह से मैं कहता हूँ क्रिकेट का खेल केवल ताकत से नहीं चलता, अक्ल की भी बहुत जरूरत होती है। खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग का चलाना हमेशा जरूरी होता है। ताकत पे हमेशा दिमाग यानी अक्ल भारी पड़ती है, वही हमने देखा। फुल टॉस, आ बैल मुझे मार, दिया मौका, लगाया छक्का। खराब गेंदबाजी। आठ गेंदे, अब 20 रनों की जरूरत। 8 गेंदे 20 रन। खेल चाहे जिंदगी का क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला आपको कमजोर समझे। और ये इक्का जो चमक रहा है, प्रणय पाटिल इन एट नंबर 7 पर आए हैं। लेकिन क्या बात है, क्या कमाल की बैटिंग। क्रूशियल मोमेंट पे मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, और प्रणय पाटिल मुसीबत में खड़े हैं, लड़े हैं, टीम को आगे बढ़ा रहे हैं। लेकिन ये गेंद हल्का सा गति परिवर्तन किया, ऑफ स्टंप के बाहर, अवे फ्रॉम द बॉडी गेंद की पिचिंग की गई है। द बॉल इज गोइंग सेफली इन द हैंड ऑफ विकेट कीपर एंड इट इज डॉट डिलीवरी। डॉट डिलीवरी हॉट डिलीवरी भी होती है, लेकिन डॉट गेंद पे नंबर होता है 0, 0 की नहीं होती है कोई कीमत, यानी टोटल वही रुका है। 33 रन ऑन टोटल। गेंदे बचेगी 7, बनाने हैं 20 रन। 7 गेंदे 20 रन। ये बॉल बहुत ही इंपॉर्टेंट होगी T20I क्रिकेट में। 20 ओवर से ज़्यादा 19 ओवर इंपॉर्टेंट होता है। 4 ओवर के मैच में चौथे से ज़्यादा तीसरा ओवर इंपॉर्टेंट होता है, और ये तीसरी ओवर की आखिरी डिलीवरी, इस गेंद के ऊपर एक आध हिट आना जरूरी। कोशिश जरूर की है, सामने खेला डाउन द ग्राउंड, ये शॉट खिलाड़ी वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन में एक आया, दूसरे की कोशिश, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। चीते की रफ्तार से 2 रन पूरे किए, जैसे चीता जंगल में दौड़ता है, ये 2 खिलाड़ी दौड़े मैदान के अंदर, पूरा किया डबल, और टोटल बना 3 ओवर के बाद 53 का पीछा करते हुए मराठा वॉरियर का 35 रन, 35 ऑन स्कोर बोर्ड। गेंदे बची है 6 और बनाने हैं 18 रन। 6 गेंदे 18 रन की जरूरत। 6 गेंदों में 3 छक्कों की जरूरत। क्या वो आएंगे मराठा वॉरियर्स या निर्वी मंथन 11? कौन जीतेगा, कौन पहुंचेगा सेमीफाइनल में?
6 गेंदे 18 रन का समीकरण है और आखिरी ओवर के लिए गेंदबाज आएंगे आदर्श। आदर्श को अपनी टीम का आदर्श अगर टिकाना है, बचाना है तो खेल अच्छा करना पड़ेगा। 6 गेंदे 18 रन, मुसीबतों से लड़ोगे तो हमेशा आगे बढ़ोगे, ये कहा जाता है। घायल तो हर एक परिंदा है, लेकिन जो उठकर उड़ने की कोशिश करे वही जिंदा है। कौन दिखाएगा जिंदा दिली, कौन बढ़ेगा आगे? आदर्श पाटिल करेंगे काम या फिर प्रणय पाटिल और उनके साथ वितेश पांडवे का होगा नाम, ये पता चलेगा। क्रूशियल ओवर, मैच का बहुत ही इंपॉर्टेंट ओवर, सुपर संडे, लेकिन कौन करेगा धमाका, किसका होगा नाम, कौन करेगा काम, ये तमाम सवालों का जवाब आपको मिलेगा। आदर्श आए है, आखिरी ओवर, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर। 6 गेंदे 18 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल, वाइड गेंदे निर्वी मंथन 11 के लिए सबसे बड़ी खतरे की घंटी साबित हो सकती है, ये उनको समझना पड़ेगा। जितना बड़ा लक्ष्य उतना बड़ा संघर्ष, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत, ये हमेशा कहा जाता है, लेकिन संघर्ष बड़ा करना पड़ेगा। वाइड बॉल आया, अब 6 गेंदे 17 रनों की जरूरत। 6 गेंदे 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का खिलाड़ी बनना पड़ेगा। खतरों का खेल, खतरों का खिलाड़ी कौन बढ़ेगा, कौन अपनी टीम को आगे बढ़ाएगा, ये देखने लायक बात। गेंदे बची है 6 और बनानी है 17, स्पीड अप कीजिए। छह गेंदे 17 रन, बल्लेबाजों के हौसले बुलंद, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है। किसके हौसले बुलंद है ये पता जरूर चलेगा। अपील, जोरदार लाउड अपील, स्ट्राइक रोटेशन के चक्कर में रन आउट के तौर पर विकेट जाएगा। यहां से वितेश पांडवे जाएंगे बैक टू पवेलियन। छोड़ोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये हमेशा कहा जाता है। कैचेस विन द मैचेस। 2013 में इंडिया श्रीलंका का मैच था, थिसारा परेरा ने कैच छोड़ा था रोहित शर्मा का, और रोहित शर्मा ने 264 मारे थे उस मैच के अंदर। 2023 का वर्ल्ड कप, अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का मुकाबला, मैक्सवेल का कैच छोड़ा था और मैक्सवेल ने भी 200 मारे थे। अफगानिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप से बाहर हुई थी एक कैच छोड़ने की वजह से। ये होता है इतिहास, एक कैच जरूर छूटा है यहाँ पे, लेकिन इस बार सामने केला लॉफ्ट कर दिया, बल्लेबाज ने लगाया लॉफ्टेड हिट। प्रणय पाटिल बनेंगे सुपर हिट मैक्सिमम। लीजिए, कैच छोड़ा तो प्रणय पाटिल ने करके बताया। जले पे नमक छिड़कने वाली बल्लेबाजी। कल भी एक मैच हमने देखा था कैच छूटने की वजह से गंवाया गया था। साई की फाइनल नाइट में मैं था इस साल, मैच था कानपोली बनाम काड़ुंद्रे का। कानपोली के खिलाड़ी ने कैच छोड़ा था रायगढ़ के रॉस टेलर प्रवीण गरत का, और वो मैच मंगल मूर्ति काड़ुंद्रे ने जीता था, और फिर वो क्वालिफाई हुए थे सेमीफाइनल में। ये भी इतिहास होता है। एक कैच छोड़ा
प्रणय पाटिल ने कमाल किया। गेंदे बची है अब 3 और रन बनाने हैं। 9 रन, 3 गेंदे, 9 रनों की जरूरत। 3 बॉल्स रिमेनिंग, नीडेड 9 रन फॉर विन। बल्लेबाज के ऊपर का दबाव कम हो चुका है, गेंदबाज के ऊपर आएगा प्रेशर। दबाव में कौन बिखरेगा, दबाव में कौन निखरेगा, कौन कारनामा करके दिखाएगा, ये देखने लायक बात। कदमों का इस्तेमाल जरूर किया था इस बार। हवा में बॉल, एक और कैच को छोड़ा। क्या कर रहे हो, एक शॉट, एक शॉट। कहानी में ट्विस्ट, मुकाबले का रोमांच अपनी चरम सीमा पर। थोड़ा सा कमेंट्री बॉक्स के सामने आवाज कम रखिए, थोड़ा सा आवाज कम रखिए यहाँ से। गेंदे बची है अब 2 और रन बनाने हैं। 8, कौन बनाएगा 8, कौन लगाएगा किसकी वाट, अब ये भी देखना पड़ेगा। 2 गेंदे 8 रन, एक गेंद शॉट आई लेकिन फिर भी कैच छोड़ा। दूसरा जीवनदान, 2 जीवनदान दिए गए प्रणय पाटिल को। प्रणय पाटिल के बाजुओं में क्या 2 गेंदों में 8 बनाने की ताकत। रन बनाने 8, कौन लगाएगा किसकी वाट, किसके सर पे सजेगा जीत का थाट, अब ये भी देखेंगे। 2 गेंदे 8 रनों की जरूरत। गेंदबाज आदर्श पाटिल, बल्लेबाज प्रणय पाटिल। कौन सा पाटिल चलेगा, गेंदबाजी वाला या बल्लेबाजी वाला, ये पता चलेगा। 2 गेंदे 8 रन। सामने खेला इस बार डाउन द ग्राउंड, ऑन साइड पर अलोंग द कार्पेट के चलते एक आया। दूसरे की कोशिश, रन आउट के दौर पर विकेट जाएगा। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का है नियम, यानी एक गेंद में कंपलसरी बनाने हैं 7 रन। डीजे खेल ऐसा खेलो कि नाम बन जाए, नाम ऐसा बनाओ कि पहचान बन जाए। और ये पहचान अगर खिलाड़ी को बनानी है तो यहाँ से एक गेंद 7 रन की जरूरत भी है। ये आया कहानी में ट्विस्ट। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ये आई है वाइड बॉल, गलती कर दी गेंदबाज आदर्श पाटिल ने। गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। मराठा वॉरियर का खेमा खुश, उनके हौसले बुलंद है, वापस आने का मौका दिया है। ये है मराठा प्रीमियर लीग का दर्जा, ये है मराठा प्रीमियर लीग का रोमांच। रोमांच अपनी चरम सीमा पर। हाई वोल्टेज ड्रामा, दिल की धड़कनों को बढ़ाने वाला, दिन का चैन रातों की नींद उड़ाने वाला मैच। एक गेंद 6 रन। क्या मैच हुआ है नरेश सर, दर्शकों का फोकट में पैसा वसूल मैच यहाँ पे हुआ है। लाइव व्यूअरशिप अब बढ़ेगी क्योंकि एक गेंद 6 रन की जरूरत। प्रणय पाटिल के सामने आदर्श पाटिल। हाई वोल्टेज मैच, हाई वोल्टेज ड्रामा। गेंदबाज करेंगे कारनामा या बल्लेबाज करेगा गेंदबाज का पंचनामा, ये पता चलेगा। दोनों तरफ प्रेशर, एक गेंद 6 रन। रोमांचक मैच, दिल की धड़कनों को बढ़ाने वाला मैच, दिन का चैन उड़ाने वाला, रातों की नींद उड़ाने वाला मैच। एक गेंद 6 रन, जोरदार तालियां होंगी एक गेंद और 6 रनों के लिए। सामने खेला, कैच छोड़ा, लेकिन क्या है, थर्ड अंपायर। वाह क्या मैच बना है। चेक करेंगे थर्ड अंपायर कुणाल गोपकर, क्या किया, कैच क्यों छोड़ा, लेकिन चेक होगा।
6 है या 4? मराठा वॉरियर थोड़ा पीछे रहिए, बाउंड्री लाइन से पीछे रहिए खिलाड़ी। केतन अंदर नहीं जाना है, बाहर आइए, बाहर आइए, रुकिए, अभी भी पिक्चर बाकी है। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम, ये 6 है या 4? मराठा वॉरियर्स है ये निर्वी मंथन 11, चेक किया जाएगा। बाउंड्री का डिसीजन दिया, निर्वी मंथन 11 जीती। क्या मैच रहा, एकदम रोमांचक, फोकट में पैसा वसूल, आखिरी गेंद तक की गई लड़ाई, लेकिन आरी में हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं और निर्वी मंथन 11 बनी है